हॅलो एव्हरीवन, ओके प्रेझेंटेशनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. ओके यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला इलेक्ट्रिकल सब्जेक्ट शिकवत आहे. प्रॅक्टिकल लाईव्ह सेशनच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासमोर एक व्हिडिओ प्रदर्शित करत आहे ज्याचं नाव आहे मेगर. तर आज मी तुम्हाला मेगरची इन्फॉर्मेशन देणार आहे. मेगर हा मेगा ओममध्ये रिडिंग मोजतो म्हणून त्याला मेगर असं म्हणतात. तर सर्वप्रथम मेगर अशा पद्धतीने तुम्हाला बघायला भेटेल. एका चौकोनी बॉक्समध्ये दोन घटक बसवलेले असतात आणि त्याला एक हँडल देऊन एक मेगरची बनावट तयार केलेली असते. तर मेगर हा मूव्हिंग कॉईल मीटरच्या तत्वावर कार्य करत असतो. म्हणजेच एखादा विद्युत प्रवाहित कंडक्टर चुंबकीय क्षेत्रात ठेवला असता त्याला यांत्रिक प्रेरणेमुळे तो कंडक्टर फिरू लागतो. या तत्वावर मेगर हा कार्य करतो, पण तो मेगा ओममध्ये रिडिंग मोजत असतो म्हणून त्याला मेगर असं म्हणायचं. तुम्हाला मेगरच्या स्केलवर डिस्प्ले हा ॲनालॉग मीटर आहे. आजकाल डिजिटल मीटरसुद्धा आलेले आहेत. हा जो मेगर आहे या मेगरवरती इथे दिलेला आहे एम ओहम. एम ओहम म्हणजे काय? मेगा ओम आणि 500 वोल्ट. ज्यावेळेला तुम्ही मेगरचा हँडल 160 RPMने फिरवणार आहात त्यावेळेला त्याच्यामध्ये 500 वोल्टची निर्मिती होणार आहे. हे जे व्होल्टेज ते DC व्होल्टेज असणार आहे. तर 500 वोल्टची निर्मिती होणार आहे म्हणून इथे दिलेलं आहे मेगा ओम 500 वोल्ट. आता याच्यावरती तुम्हाला रिडिंग्स बघायला मिळतात. एका बाजूला दिसतोय 0 तर दुसऱ्या बाजूला दिसतं अनंत म्हणजेच इन्फिनिटी. तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूला दोन रिडिंग बघायला मिळतात. तर तुम्हाला टेस्टिंग घेताना ज्यावेळेला तुम्ही एखाद्या गोष्टीची टेस्टिंग घेणार तर रिडिंगकडे लक्ष ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे. तर या मेगरची एक इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची झाली तर यामध्ये एक ओहम मीटर बसवलेलं आहे. यामध्ये करंट कॉईल आणि प्रेशर कॉईलसुद्धा बसवलेले आहेत. आणखी त्या ओहम मीटरला सप्लाय देण्यासाठी या मीटरमध्ये एक DC जनरेटर बसवलेला आहे जो कायम चुंबक आहे. तो DC जनरेटर बसवलेला आहे. त्या DC जनरेटरचा हँडल तुम्हाला 160 RPMने फिरवायचा आहे. त्याला तुम्ही हँडल 160 RPMने फिरवणार आहात तेव्हा 500 वोल्टची इथे निर्मिती होणार आहे आणि ती निर्मिती तुम्हाला व्होल्टेज या DC जनरेटरद्वारे ओहम मीटरला दिलं जाणार आहे. त्यावेळेला तुम्हाला इथे त्याची आखणी बघायला मिळणार आहे. तर हा मेगर जो आहे तो वापरताना तुम्हाला काळजी घेणंसुद्धा गरजेचं आहे. तर तुम्ही कोणती काळजी घेणार आहात? तर ह्या मेगरचा वापर करताना AC विद्युत पुरवठ्याच्या सानिध्यात त्याला आणून द्यायचा नाही. जर AC विद्युत पुरवठ्याच्या सानिध्यात आला तर हा DC विद्युत पुरवठा असल्यामुळे तिथे शॉर्ट सर्किट होऊ शकतं. ज्यावेळेला तुम्ही मेगरचा हँडल फिरवताय तो एका कायम स्पीडने फिरवला पाहिजे. म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत जो हँडल मेगर आहे त्याचा जो हँडल आहे तो एका स्पीडने तुम्हाला फिरवणं गरजेचं आहे. आणखी ज्यावेळेला तुम्ही मेगरच्या सानिध्यात एखादी गोष्ट चेक करणार आहात, जी टेस्टिंग घेणार आहात, तर त्यावेळेला पहिला मेगर चालू कंडिशनला आहे की नाही हे तुम्हाला बघणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी मेगर चालू कंडिशनला आहे की हे बघण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? तर मेगरच्या ज्या दोन वायर्स आहेत, एक E वायर आणि दुसरी L वायर, म्हणजे त्या दोन्ही वायर तुम्हाला याला व्यवस्थित कनेक्ट करून त्या दोन्ही वायर्स तुम्हाला काय करायच्या आहेत? एकमेकांना कनेक्ट करायच्या आहेत. तेव्हाच दोन्ही कनेक्ट केल्यावर मेगरचं जे हँडल आहे ते 160 RPMने फिरवल्यावर जर रिडिंग तुम्हाला 0 मेगा ओमपर्यंत मिळत असेल तर त्यावेळेला तुम्हाला समजायचं आहे की मेगर व्यवस्थित आहे. पण कधी मेगरचा वापर करण्यापूर्वी त्याच्यावर खात्री ठेवा की तो व्यवस्थित चालू आहे का हे चेक करा आणि नंतर त्याचा वापर करा. तर मेगरच्या साहाय्याने आपण काय काय चेक करू शकतो? तर मेगरच्या साहाय्याने आपण मोटरची कंटिन्युटी टेस्ट घेऊ शकतो, मेगरची बॉडी टेस्ट घेऊ शकतो म्हणजे अर्थ टेस्ट घेऊ शकतो, प्लस हाऊस वायरिंगमधली कंडक्टर टू कंडक्टर टेस्ट घेऊ शकतो, इन्सुलेशन रेजिस्टन्स टेस्ट म्हणजेच कंडक्टर टू अर्थ इन्सुलेशन रेजिस्टन्स टेस्ट घेऊ शकतो. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला मेगरच्या साहाय्याने करता येतात. माझ्या पुढच्या प्रॅक्टिकलच्या व्हिडिओमध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटणार आहेत. पण आजच्या प्रॅक्टिकलमध्ये मी तुम्हाला मेगरची बेसिक इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे. बेसिक इन्फॉर्मेशन म्हणजे ओम मीटर आणि शंट जनरेटर याच्यामध्ये बसवलेला आहे. हा DC सप्लाय तयार करतो. मेगरचा हँडल तुम्हाला 160 RPMने फिरवायचा आहे. 160 RPMने हँडल फिरवल्यावर याच्यामध्ये 500 वोल्टची निर्मिती होणार आहे आणि मेगरच्या ज्या दोन वायर्स आहेत तिथे एक लाईव्ह वायर आणि दुसरी अर्थ वायर. तर अशा पद्धतीने मेगरचा उपयोग तुम्हाला इन्सुलेशन रेजिस्टन्स मोजण्यासाठी करायचा आहे. आणि या मेगरच्या डिस्प्लेवरती रिडिंग आहे 0 मेगा ओमपासून इन्फिनिटीपर्यंत. ज्यावेळेला इन्फिनिटीकडे रिडिंग जाते त्यावेळेला आपण ओपन सर्किट असं समजतो आणि ज्यावेळेला रिडिंग 0कडे जाते त्यावेळेला आपण क्लोज सर्किट आहे असं समजत असतो. त्या रिडिंगचा वापर करणंसुद्धा गरजेचं आहे. ज्यावेळेला तुम्हाला ही रिडिंग 1 मेगा ओमपेक्षा कमी यायला सुरुवात होईल त्यावेळेला तुमची वायंडिंगचा इन्सुलेशन रेजिस्टन्स चांगलं आहे असं समजलं जातं आणि ज्यावेळेला ही 1 पेक्षा जास्त होईल त्यावेळेला तुम्हाला तो कमी होत चाललेला असं समजावं लागेल. तर अशा पद्धतीने ही मेगरची इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिलेली. तुम्हाला आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. थँक्यू.